आपल्या मच्छिंद्र दादांसाठी आणि आपल्या दादासाहेबांसाठी इथं पथनाट्य सादर करणार आहोत. नाटक बघा तुम्ही, 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 नाटक बघा 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 तुम्ही, नाटक बघा तुम्ही नाटक बघा. ऐका ऐका मंडळी, ऐकताय ना? ऐका ऐका मंडळी, शिवसेना पक्षाची कहाणी. कार्याचे महामेरू आणि विकासाचे धनी. आम्हाला नुसते खाऊ घालता नाही कुठे शंका. शिवसेना पक्षाच्या कामगिरीचा, दादासाहेबांच्या कामगिरीचा तिन्ही लोकी डंका, तिन्ही लोकी डंका, तिन्ही लोकी डंका. शिपाई, शिपाई, आमचा शिपाई कुठे गेला म्हणायचा? ओ दादा, तुम्ही पाहिलंय का आमच्या शिपाईला? ओ ताई, तुम्ही पाहिलंय का आमच्या शिपाईला? त्याचा काय आहे, आमच्या शिपायाच्या पायात आहेत बिंगऱ्या, म्हणून आमचं शिपाई इकडून तिकडे तिकडून इकडं नुसतं फिरतच असतंय. आता तुम्ही बघताय ना, दरबार समजा उडा पडलाय आणि शिपाई कुठं गेलाय कळनाच गेलाय. एक काम करा, तुम्ही आमचं नाटक बघा, मी आमच्या शिपायाला हुडकून येतो. देवा तुला शोधू कुठं रे, शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं, शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं. कुठल्या गावात कुठल्या रस्ता कुठल्या बोळात, आणि कुठल्या गावात कुठला रस्ता कुठल्या बोळात, देव तुला शोधू कुठं, शोधू कुठं, देव तुला शोधू कुठं. आमचा देव कुठे गेलाय? देव सकाळपासून दिसेना झालाय. आमचा सर्ग सगळा बेजार होऊन गेलाय. आमच्या सर्गाची फार आमच्या देवाला वाट लावली. आमचा देव म्हणजे सगळ्यात आळशी माणूस बघा, लय आळशी. कुठे गेलाय काय माहिती? आलो 2 मिनिटं हुडकून. लोकांच्या समस्या सोडवणारा, वासुदेवाची स्वारी. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, बोला 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 हो हरिनाम बोला, बोला 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 हो हरिनाम बोला. दादासाहेबांना निवडून आणा, दादासाहेबांना निवडून आणा. धनुष्यबाणाला विजयी करा, धनुष्यबाणाला विजयी करा. शिवसेनेला मतदान करा, शिवसेनेला मतदान करा, मतदान करा हो, मतदान करा, मतदान करा हो, मतदान करा. 5 तारखेला मतदान करा, 5 तारखेला मतदान करा. दादासाहेबांना मतदान करा, दादासाहेबांना मतदान करा. अरे देवानो, मतदान दादासाहेबांना करायचं, पण त्यांची निशाणी काय ते तर सांगाल का नाही? सांगतो देवा, सांगतो, सगळं सविस्तर सांगतो. नमस्कार गावकरी, येत्या 5 फेब्रुवारीला आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दादासाहेब भगवानराव लवटे यांना प्रचंड मताने आपल्याला विजयी करायचं आहे. तेव्हा त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेला प्रचंड मताने विजयी करायचं आहे. तेव्हा त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. मतदान करा मंडळी, मतदान करा, मतदान करा तुम्ही, मतदान करा, मतदान करा तुम्ही,
मतदान करा. मतदान करा तुम्ही मतदान करा. दादासाहेबांना मतदान करा. दादासाहेबांना मतदान करा. शिवसेनेला मतदान करा. शिवसेनेला मतदान करा. धनुष्यबाणाला निवडून आणा. धनुष्यबाणाला निवडून आणा. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. हो उजळून आले आबाळ रामाच्या पारी. अरे गाव जागविताली वासुदेवांची स्वारी. अरे गाव जागविताली वासुदेवाची स्वारी. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पहारी हरिनाम बोला. सकाळच्या पहारी हरिनाम बोला. बोला 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 हो हरिनाम बोला. बोला 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 हो हरिनाम बोला. हो हरिनाम बोला. सकाळच्या पहारी हरिनाम बोला. उजळून आलं बाळ रामाच्या पारी. उजळून आले आबाळ रामाच्या पारी. अहो गाव जागविताली वासुदेवाची स्वारी. गाव जागविताली वासुदेवाची स्वारी. मतदान करा ताई मतदान करा. मतदान करा ताई, मतदान करा. धनुष्यबाणाला मतदान करा. धनुष्यबाणाला मतदान करा. मतदान करा ताई मतदान करा. मतदान करा ताई, मतदान करा. दादासाहेबांना निवडून आणा. दादासाहेबांना निवडून आणा. मतदान करा ताई मतदान करा. मतदान करा ताई, मतदान करा. धनुष्यबाणाला निवडून आणा. धनुष्यबाणाला निवडून आणा. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी तात्या आपल्या तालुक्यात बापू आमदार झाल्यापासून बापूंनी आपल्या गावाला किती निधी दिला हवा? ह्याच्या आधी कवा निधी आलता का असा बापूच्या पहिल्या काळात बापूच्या आधी? कधी झाला नाही. नाही. मी सविस्तर निधी सांगू शकतो किती हां सांगा खर्च सांगा कामात सविस्तर किती माहिती आले. द्या आपली खरी खरी माहिती आपली पाहिजे खरी आपली. माहिती. हां नाबार्ड मधलं पूल 10,88,00,000 मंजूर होऊन आला. हां पहिले ते जायला माणसाला पाणी जायचं गुडघावर येत. अहो एक पहिले पूल. कसं होतं माहिती आहे तात्या? आता साधारणपणे आम्ही अनेक लोक ह्या फुलावरून जात असताना म्हणजे फुल नव्हतं बाबा. जरी आठपडीला शेळे मेंटेन हे झाल्या तरी लोक काय करायची पॅन्टी काढायची आणि टकुरीला बांधायची आणि ती कुकरी खांद्यावर घेऊन सोडायची पर्यंत. होय, ही अशी परिस्थिती होती. होय खरं बरोबर आहे. ही बरोबर आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्ही फुलाबद्दल जरा थोडंसं सांगा माहिती आणखी. फुलाबद्दल म्हणजे नाबार्ड मधून 10 कोटींचा फुल मंजूर केला. हं. इजेमा 93 उंबरगाव ते खावसपूर हां. त्याला 5 कोटी रुपये मंजूर केलं. तरटीमळा डेहरे वस्ती लांड्या महादेव हां. ते मेन हायवे हां. त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर केलं. जल जीवन 1,64,00,000 लाखाचं मंजूर झालं. इमारत काम अपुरं राहिलं, पूर्ण होईल थोड्या काळात. हां. पुन्हा आता रामशेत तळाव म्हणून आहे, त्याला 5 कोटी रुपये पूर्ण झालं. निकमवस्ती रस्ता डांबरीकरण पूर्ण केलं. पुन्हा नामोडी वस्तीचं डांबरीकरण पूर्ण करून 29 लाखाचा डांबरी नामोडी वस्तीचा. निकमवस्तीचा कॉन्क्रीट रस्ता 10 लाखाचा. डांबरी रस्ता 10 लाखाचा. तालीमागचा रस्ता 25 लाख टाकला. ज्ञानेश्वर यादव वस्ती ती मरीमाता मंदिर 25 लाख रुपये टाकलं. वड्यावर 5 लाखाच्या पायपा टाकल्या. वड्यातलं 70,000चं मुरमी करून रस्ता दुरुस्त केला. वाहतूक पूर्ण सुरळीत झाली. आता लांड्या महादेव ते मंदिर 36 लाख रुपये मंजूर होऊन आले. आता नवीन काम आणखी डोक्यात अशी आहे ती. आता टेंबूच पाणी फिरतंय पुढच्या 2 वर्षात. मग त्यासाठी आता बापू म्हणले टेंबूच पाणी फिरवलं लाईटचं प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. हां. मग त्यासाठी काय नियोजन तुमच्याकडे? मिळून आमच्याकडे काय नाही. मग MSCBची मागणी करा ना. नाहीतरी त्यासाठी आपल्या MSCB बापूच्या 33 पर्यंत मंजूर करता येईल म्हणली बापू आपल्याला. आपल्या गावात बापूच्या पर्यंत डेप्या सुद्धा आली 2-4 आले ते की सांगतो की जेव्हा कुठल्या टेपात 25 पात्र आमच्या 874 गट नंबर 1 बसली आहे. बोरीशातात 1 बसवली आहे. हां चर्चीमध्ये 1 बसवली आहे. आणखी 2 मंजूर व्हायच्या मार्गावर आहेत त्या. हां खालच्याच काम आहे, विकास काम भरपूर आहे. बापूच्या काळात विकास आपल्या खवासपूर गावासाठी तालुक्यासाठी लय झालेला आहे एकूण विकास. टोटली 42 कोटी रुपयाला येतं टेंबूचं उजनीचं पाणी सोडून. आणि एकमेव खवासपूर गाव असं आहे टेंबू बी बसवलं बंधारा भरायला आणि तळी भरायला आणि उजनीत गट नंबर काय असतील ती भिजवायसाठी उपलब्ध झाले.
बरं बापूजी आधी आपल्या स्वप्नात तरी होतं का फुल येईल गावाला ही पाईप आणि पाणी येईल आपल्या गावाला होतं का लोकांच्या स्वप्नात मागणीच माहीत नव्हती माणसं म्हणाय नकाशा विकास या तालुक्याला माझे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी माहितीचं ज्यावेळेस सरकार होतं आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वात विक्रमी असं निधी कुठल्या तालुक्याला आला असेल तर सांगोला तालुक्याला आला आणि जवळजवळ 5,500 कोटी निधी आणून शहाजीबापूंनी त्या सांगोला तालुक्यातील रस्ते पाण्याच्या समस्या अगदी सांगोला शहरामध्ये दर्गा मैदान पुन्हा सांगोला शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं सुशोभीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण एकाच छताखाली सर्व कार्यालये यावीत म्हणून कोर्टाच्या शेजारी एक मोठी 15 कोटीची इमारत भव्य अशी इमारत उभी केली आहे. अशा माध्यमातून शहाजीबापूंनी या तालुक्याला खरोखरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अतिशय मोठा निधी आणला. परंतु कालच्या विधानसभेच्या वेळेस काही मताची विभागणी झाल्यामुळं शहाजीबापूंना या ठिकाणी पराभवाला जरी सामोरे जावं लागलं असलं तरी शहाजीबापूंचं कार्य खरोखरच चालूच आहे. विरोधक ज्या वेळेस म्हणत होते की बापूंनी काय कुठं विकास केला आहे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस सांगितलं की धूळमुक्त शहर करायचं आहे म्हणून पण खरोखरच त्या सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं बापूंनी विकास केला आहे की नाही हे जनतेला माहीत होतं. नेते जरी विरोधात बोलत असले तरी लोकांनी माहिती होतं की बाबा शहाजीबापूंनी खरोखरच प्रामाणिकपणे या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून सांगोला शहरातील स्वाभिमानी जनतेनं शहाजीबापूंना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 15 नगरसेवक आणि नगराध्यक्ष 5,000+ मतांनी निवडून दिला आणि सांगोला नगरपालिकेवरती एकहाती सत्ता फडकवली. जर काही विकासच केला नसता तर मित्रांनो शहाजीबापूंना त्या नगरपालिकेवरती सत्ता मिळवता आली नसती. खरोखरच शहाजीबापूंनी विकास केला म्हणून लोकांनी नगरपालिकेवरती कौल दिला. त्याच पद्धतीने आज आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही सुद्धा अगदी सांगोला तालुक्याच्या पंचायत समितीवरती सुद्धा महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि त्या पंचायत समितीचा सभापतीसुद्धा महायुतीचाच होणार आहे आणि जिल्हा परिषदच्या 7ही गटावरती महायुतीचे उमेदवार विजय होणार यात काही तिळमात्रसुद्धा शंका नाही. त्या पद्धतीने शहाजीबापूंनी कामच केलेलं आहे आणि आता ज्या वेळेस विधानसभा चालू होती त्यावेळेस लोकांनी भावनेच्या भरात मतदान केलं चुकीचं. आता त्यातील जवळजवळ 50% लोक पस्तावतात. खरोखरच शहाजीबापूच या विधानसभेचा आमदार असता तर आज शहाजीबापू या तालुक्याचा मंत्री झाला असता आणि मंत्र्याच्या माध्यमातून खरोखरच या तालुक्याचा विकास खूप मोठा झाला असता हे आता लोकांना कळून चुकले. म्हणून आता लोक जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत जिल्हा परिषद महोद गटामध्ये शिवसेनेच्या दादासाहेब लवटे निवडणूक लढवतात. अगदी जवळ्या गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून अतुल पवार आहेत. चोपडी गटामधून भाजपाचे चेतन केदार निवडणूक लढवतात. कडलास गटामधून खटकाळी शोभाताई खटकाळी निवडणूक लढवत आहेत. त्या प्रत्येक कोळा गटामधून संभाजीताई आलदर लढवत आहेत. या एकतपूर गटामधून मानेताई निवडणूक लढवत आहेत. सर्व माहितीचे उमेदवार अगदी मोठ्या फरकाने विजय होतील यात तिळमात्रही शंका नाही. का तर बापूंनी केलेलं कार्य आता लोकांनी आठवतंय